नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलू पापड याची रेसिपी बघणार आहोत। तर पापड बघू शकतात, अगदी चिप्सच्या साईजचेच झालेले आहे आणि असे छोटे छोटे पापड्स आपण जर तयार केलेत ना तर मुलांना खूप आवडतील। तर चला तर मग रेसिपीकडे वळूया। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा भिजत घालायचा आहे। आता मी इथे साबुदाण्याचं प्रमाण जे घेतलेले आहे ते पावशेर साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी जवळपास 2 किलो बटाटे घालून घेतलेले। पण साबुदाणा मी एकदाच 1 किलो भिजून ठेवला, त्याच्यामध्ये मला 2-3 पदार्थ बनवायचे आहे। तर त्याच्यापैकी हा एक आलू पापड आहे। तर त्याच्यासाठी मी बटाटे बॉईल केले। बॉईल केल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आणि साल काढल्यानंतर आपल्याला त्याला छान असं किसणीने किसून घ्यायचे। किसून याकरता घ्यायचे जेणे की मॅश जर केलेत ना तर त्याच्यामध्ये गाठी राहतात, म्हणून शक्यतो किसणीने किसून घ्या। आणि किसल्यानंतर आपल्याला साबुदाणा पण चाळणीतनं गाळून घ्यायचा आहे। आता मी इथे गव्हाची चाळणी घेतलेली आहे। आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि साबुदाणा अशा प्रकारे तळव्याने आपल्याला त्याला खाली प्रेस करायचं आहे। तर अगदी काही मिनिटातच आपला पूर्ण साबुदाणा जो आहे तो छान असा चाळणीतून निघलेला आहे। तर ह्या पद्धतीने जर केलं ना तर खूप लवकर होईल आपला साबुदाणा मॅश। आता ह्या पिठापासनं आपण चकली पण बनवू शकतात। तर मी चकलीने बनवता आज पापड बनवते, म्हणून मी आता इथे थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे। आपण याऐवजी हिरवी मिरची पण घालू शकतात आणि मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार। तर तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात आणि मीठ पण आपण हे जे पूर्ण मिश्रण आहेत ना तर ते पाण्यामध्ये मी छान असं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर आपल्याला ते मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। आता शिजवताना जर आपल्याला पीठ थोडंसं घट्टसर वाटत असेल ना तर वरून आपण तांब्यामध्ये एका साईडला पाणी गरम करून ॲड करू शकतात। पण जास्त मिश्रण आपल्याला पातळ नाही बनवायचे। आपण बघू शकतात अशा प्रकारे घट्टसर असं आपलं हे मिश्रण दिसलं पाहिजे। जर पातळ बनवलं ना तर काय होईल, आपले पापड व्यवस्थित निघणार नाही। तर सुकल्यानंतर मी दाखवेल। आपल्याला आता हे सध्या मिश्रण खूप घट्ट दिसतंय, पण सुकल्यानंतर आपण बघू शकतात पापड अगदी ट्रान्सपरंट दिसलेले आहेत। तर म्हणू शकतो जास्त पातळ नाही बनवायचे, अगदी थोडं घट्टसरच ठेवायचे। शिजवल्यानंतर आपले छान असं शिजलं पाहिजे झाकण ठेवून, जेणे की मग कच्चा जर राहिलात ना तर पापडाचे तुकडे पडू शकतात, म्हणून छान असं शिजवून घ्यायचे। शिजवल्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला खणखण वाळून घ्यायचे। वाळल्यानंतर आता इथे मी आपल्याला पापड जो आहे तो तळून दाखवते। तर बघू शकता 2 ते 3 साईज दुपटीने आपले पापड हे फुलत आहेत आणि चव खूप छान झालेली आहे। तर अशा प्रकारे जर आपण हे जर कुठं ट्रॅव्हलिंगमध्ये जात असाल, प्रवासात पण घेऊन जायला अगदी छान उत्तम पर्याय आहे। तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।